विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इयत्ता 7वी नागरिक शास्त्रामधील चौथा धडा मूलभूत हक्क भाग 1 आणि भाग 2 यांचा स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत। यापैकी भाग 1 चा स्वाध्याय पहिल्यांदा पाहणार आहोत। तर सुरू करूया। यातील पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा आणि त्यामधील पहिला उपप्रश्न आहे मूलभूत हक्क म्हणजे काय। आपल्या पाठाचंच नाव मूलभूत हक्क असं आहे आणि त्याचा अर्थ आपल्याला या प्रश्नामध्ये द्यायचा आहे। तर पाहूया, प्रत्येक व्यक्तीला आपल्यातील गुणांचा आणि कौशल्यांचा विकास करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अधिकारांना मूलभूत हक्क असे म्हणतात। आता समाजामध्ये, आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये जे नागरिक राहतात त्यातील प्रत्येक व्यक्तीला आपल्यामध्ये जे गुण असतील, जी कौशल्य असतील त्याचा विकास करण्याचा एक अधिकार असतो आणि या अधिकाराला मूलभूत हक्क असे म्हणतात। अन्याय, शोषण, भेदभाव, वंचितता यापासून व्यक्तीला संरक्षण मिळाले तर तिच्या गुणांचा विकास होईल अशी परिस्थिती संविधानाद्वारे निर्माण केली जाते। संविधानात नमूद केलेल्या या मूलभूत हक्कांना कायद्याचा दर्जा प्राप्त होतो। तर कोणत्याही व्यक्तीला तिच्यावर कोणताही अन्याय होऊ नये, तिचं शोषण होऊ नये, तिच्या संदर्भात भेदभाव केला जाऊ नये किंवा ती कोणत्याही सुविधेपासून वंचित राहू नये यासाठी तिला संरक्षण मिळणं आवश्यक असतं आणि हे संरक्षण अशी पोषक परिस्थिती संविधानाद्वारे आपल्या निर्माण केली गेलेली आहे। याद्वारे प्रत्येक व्यक्तीला या सर्वांपासून बचाव होऊन तिच्यामध्ये जे गुण आणि कौशल्य आहेत त्यात तिला वाढ करता यावी अशी व्यवस्था केलेली आहे आणि संविधानामध्ये नमूद केलेले हे जे मूलभूत हक्क आहेत त्यांना कायद्याचा दर्जा प्राप्त आहे। म्हणजे कायद्यानुसार हे मूलभूत हक्क प्रत्येक व्यक्तीला प्राप्त होतात। अशा पद्धतीने मूलभूत हक्कांची ही संकल्पना आहे। पुढे दुसरा उपप्रश्न आहे, विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांना शासनामार्फत कोणकोणती पदके किंवा पदव्या दिल्या जातात। आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे चांगलं काम करणारे लोक आहेत त्यांना शासनातर्फे पदके आणि पदव्या दिल्या जातात, त्याची माहिती आपल्याला इथे लिहायची आहे। विविध सामाजिक क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांना शासनामार्फत पुढील पदके व पदव्या दिल्या जातात। त्यातील पहिल्यांदा पदके पाहूया। तर संरक्षण दलातील उत्कृष्ट कामगिरीसाठी, म्हणजे सैन्यामध्ये जे सैनिक उत्कृष्ट कामगिरी करतात त्यांच्यासाठी परमवीर चक्र, अशोक चक्र आणि शौर्य चक्र ही पदके दिली जातात। त्याचप्रमाणे पदव्या पाहूया। पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि देशातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून भारतरत्न या पदव्या दिल्या जातात। अशा पद्धतीने पदके व पदव्या कोणकोणत्या दिल्या जातात ते आपण इथे लिहिलेलं आहे। पुढील प्रश्न पाहूया। 14 वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव का केला आहे। मज्जाव म्हणजे बंदी। तर 14 वर्षाखालील जे बालकं असतात त्यांना कामाच्या ठिकाणी, जर ते धोक्याचं ठिकाण असेल तर अशा ठिकाणी ठेवण्यास बंदी केलेली आहे शासनाने, कायद्याने। ती का केली आहे ते इथे लिहायचं आहे। भारतीय संविधानाने शोषणाविरुद्धचा हक्काचा समावेश मूलभूत हक्कात केला आहे। शोषणाविरुद्धचा जो माणसाचा हक्क आहे तो मूलभूत हक्क आहे आपला। त्यानुसार बालकांचे शोषण थांबवण्यासाठी विशेष तरतूद करून बालमजुरी हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला आहे। म्हणून 14 वर्षांखालील बालकांना कारखाने, खाणी अशा धोक्यांच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केला गेला आहे। अशा पद्धतीने आपला संविधानातील जो मूलभूत हक्क आहे, शोषणाविरुद्धचा हक्काचा जो भाग आहे, त्यानुसार कुठल्याही मुलाला ज्या ठिकाणी धोका आहे अशा ठिकाणी ठेवणं किंवा बालमजुरी त्याच्याकडून करून घेणं हा गुन्हा ठरतो आणि त्यामुळेच 14 वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे। पुढे चौथा प्रश्न आहे, संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क का दिले आहेत। तर पाहूया, प्रत्येक बालकाला जगण्याचा हक्क असतो, तसेच प्रत्येक व्यक्तीला अन्याय, शोषण, भेदभाव यांपासून संरक्षण हवे असते। प्रत्येकालाच आपल्या गुणांचा आणि कौशल्यांचा विकास करण्यासाठी पोषक वातावरण हवे असते। अशी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठी संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क दिलेले आहेत। इथे स्पष्ट होतं की आपल्याला जर आपल्या गुणांचा आणि कौशल्यांचा विकास करायचा असेल तर आपल्याला पोषक वातावरण मिळालं पाहिजे आणि सर्वांना जर समान हक्क असतील तरच आपल्या कौशल्याचा व गुणांचा व्यवस्थित विकास होऊ शकतो। अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठीच संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना हा समान हक्क दिलेला आहे। पुढे प्रश्न दुसरा आहे, स्वातंत्र्याचा हक्क या विषयावर चित्रपट्टी तयार करा आणि यानंतर प्रश्न चौथ्यामध्ये सुद्धा पुढील संकल्पन चित्र पूर्ण करा। इथे स्वातंत्र्याचा हक्क
यावर चित्रपट्टीप्रमाणेच आपल्याला तक्ता दिलेला आहे, तो पूर्ण करायचा आहे. तर इथे स्वातंत्र्याचा हक्क या विषयावर चित्रपट्टी तयार करत असताना इथे ज्याप्रमाणे आपण हे चौकोन केलेले आहेत, या पट्ट्या तयार केल्या तरी त्याचं उत्तर होणार आहे. त्यामुळे या दोन्हींचं उत्तर साधारणतः सारखंच आहे. तेव्हा आपण संकल्पन चित्र जे आहे, चौथा प्रश्न तो पूर्ण करून घेऊया. या ठिकाणी वरती स्वातंत्र्याचा हक्क आहे आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे स्वातंत्र्याचे हक्क आहेत ते आपण इथे प्रत्येक चौकटीत लिहिलेलं आहे. आपल्याला पहिला पुस्तकात दिलेला आहे भाषण स्वातंत्र्य, त्यानंतरच्या गाळलेल्या जागा आपण भरलेल्या आहेत. पुढे आहे सभा स्वातंत्र्य, संस्था व संघटना स्वातंत्र्य, म्हणजे कोणतीही व्यक्ती भारतामध्ये एखादी संस्था किंवा संघटना स्वतंत्रपणे स्थापन करू शकते, याचं त्याला स्वातंत्र्य आहे. त्यानंतर संचार स्वातंत्र्य, म्हणजे भारतामध्ये एका ठिकाणाहून कोणत्याही दुसऱ्या ठिकाणी तो प्रवास करू शकतो. भारतभर वास्तव्य स्वातंत्र्य, भारतामध्ये आपण कुठेही वास्तव्य करू शकतो, कुठेही राहू शकतो, हे सुद्धा स्वातंत्र्याचा हक्क आहे. आणि व्यवसाय स्वातंत्र्य, म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला आपल्याला हवा असलेला व्यवसाय करता येतो. अशा पद्धतीने स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये हे सर्व घटक येतात. हे सर्व हक्क आपल्याला या स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये मिळालेले आहेत. पुढे प्रश्न तिसरा आहे, खालील वाक्ये दुरुस्त करून पुन्हा लिहा. इथे काही वाक्य दिली आहेत, ती आपल्याला दुरुस्त करून पुन्हा लिहायची आहेत. पहिलं वाक्य आहे, कोणत्याही व्यक्तीला हक्क जन्मतःच प्राप्त होत नाहीत, अशा प्रकारचं वाक्य आहे. तर इथे आपल्याला दुरुस्त करावं लागेल, कोणत्याही व्यक्तीला हक्क जन्मतःच प्राप्त होतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जेव्हा त्याचा जन्म होतो तेव्हाच हे मूलभूत हक्क प्राप्त होत असतात. त्यामुळे आपण तो बदल करून इथे लिहिलेला आहे. पुढे आहे, सरकारी नोकऱ्या देताना सरकार धर्म, लिंग, जन्मस्थान यावर आधारित भेदभाव करून तुम्हाला नोकरीपासून दूर ठेवू शकते. तर हे चुकीचं आहे. हे वाक्य आपल्याला पुन्हा दुरुस्त करून लिहावं लागेल. सरकारी नोकऱ्या देताना सरकार धर्म, लिंग, जन्मस्थान यावर आधारित भेदभाव करून तुम्हाला नोकरीपासून दूर ठेवू शकत नाही, हे योग्य विधान होईल. या ठिकाणी आपला मूलभूत हक्क भाग 1चा स्वाध्याय पूर्ण होत आहे. आपण मूलभूत हक्क भाग 2चा स्वाध्याय आता पाहणार आहोत. 5वा धडा आहे. यातील पहिला प्रश्न आहे, लिहिते व्हा. त्यातील पहिला उपप्रश्न आहे, धार्मिक कर लादण्यास संविधान प्रतिबंध करते. धार्मिक कर लादण्याला संविधान प्रतिबंध करते म्हणजे विरोध करते, मनाई करते. तर याविषयी आपल्याला लिहायचं आहे. संविधानाने नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे, परंतु शासनाला धार्मिक कर लादण्यास मनाई केली आहे. आपल्या सर्व नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य आहे. हव्या त्या धर्माची पूजा, हव्या त्या धर्माचे पालन आपण करू शकतो, परंतु शासन मात्र आपल्यावर कोणताही धार्मिक कर लादण्यास संविधानाने मनाई केलेली आहे. धार्मिक कराचा उपयोग विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाऊ शकतो, म्हणून धार्मिक कर लादण्यास संविधानाने शासनाला प्रतिबंध केला आहे. जर या धार्मिक कर लादण्याची परवानगी मिळाली तर एका विशिष्ट धर्मालाच कर लादला जातोय, त्याच्यातून मग त्या धर्मावर अन्याय होतोय, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते, दंगली होऊ शकतात. हा सर्व विचार करून धार्मिक कर लादायला संविधानाने शासनाला प्रतिबंध केलेला आहे. पुढे दुसरा प्रश्न आहे, संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क म्हणजे काय, हे आपल्याला इथे स्पष्ट करायचं आहे. संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांचा भंग झाल्यास नागरिकांना न्यायालयात त्याविरुद्ध दाद मागण्याचा जो हक्क असतो त्याला संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क असे म्हणतात. म्हणजे संविधानाने आपल्याला काही मूलभूत हक्क दिलेले आहेत. उदाहरणार्थ आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्यामध्ये संचार स्वातंत्र्य एक आहे की आपण भारतामध्ये कुठेही प्रवास करू शकतो, फिरू शकतो. समजा त्या हक्काचा आपला कोणी भंग केला, आपल्याला एखाद्या ठिकाणी जाण्यास मनाई केली, तर मग त्याविरुद्ध आपण न्यायालयात दाद मागू शकतो आणि हा न्यायालयात दाद मागण्याचा जो अधिकार आहे आपला त्याला संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क असे म्हणतात. इथे आपण एक उदाहरण म्हणून संचार स्वातंत्र्य घेतलं. अशा प्रकारे वेगवेगळे संविधानातील मूलभूत हक्क आहेत, त्यांचा भंग झाला तर बऱ्याचदा नागरिक संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क वापरून न्यायालयात त्याविरुद्ध दाद मागतात. पुढे प्रश्न दुसरा आहे, योग्य शब्द लिहा. पहिला आहे, बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण. एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीर अटक करणे किंवा त्याला स्थानबद्ध करणे म्हणजे एकाच जागी कोंडून ठेवणे, यापासून आपल्याला संरक्षण देण्यासाठी संविधानात जी तरतूद आहे त्याचं योग्य शब्द इथे लिहायचा आहे आपल्याला. तर ती आहे देहोपस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण. यानंतर कोणत्या अधिकाराने ही कृती केली असा सरकारी अधिकाऱ्याकडे जाब मागणारा न्यायालयाचा आदेश, याला अधिकार पृच्छा असं म्हणतात. पृच्छा म्हणजे संस्कृतमध्ये विचारणे. तर अधिकार पृच्छा हा शब्द आहे की एखाद्या अधिकाऱ्याने जर काही गैरकृती केली असेल
तर अशा सरकारी अधिकाऱ्याकडे न्यायालय जाब मागतं की तुम्ही हे कोणत्या अधिकाराने केलं, त्यालाच अधिकार पृच्छ असे म्हणतात. पुढे तिसरं आहे लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा आदेश. कधी कधी न्यायालय शासनाला एखादा आदेश देतं लोकहितासाठी एखादी कृती करण्यासाठी, तर अशा आदेशाला परमादेश असं म्हणतात. त्यानंतर कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयीचा आदेश. प्रत्येक न्यायालयाचं एक अधिकार क्षेत्र असतं आणि त्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे ते जाऊ शकत नाही. तर अशा प्रकारचं जे कनिष्ठ न्यायालय असेल आणि त्याने अधिकार क्षेत्राच्या पलीकडे जाऊ नये याविषयीचा जर आदेश असेल तर मनाई हुकूम किंवा प्रतिषेध असं याला म्हणतात त्या आदेशाला. हा त्यासाठी आलेला शब्द आहे. पुढे प्रश्न तिसरा आहे आपण हे करू शकतो याचे कारण पुढे नमूद करा. आता इथे काही कृती दिलेल्या आहेत त्या आपण का करू शकतो ते आपल्याला कारण द्यायचं आहे. त्यातील पहिली कृती आहे सर्व भारतीय नागरिकांना सगळे सण आनंदाने साजरा करता येतात. आता आपल्याला जे आपले सण आहेत ते सर्व सण आपण आनंदाने साजरे करू शकतो याचं कारण आपल्याला द्यायचं आहे नागरिक शास्त्राच्या दृष्टीने. तर भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना सांस्कृतिक अधिकार दिलेले आहेत. सण समारंभ हा लोकजीवनाच्या संस्कृतीचा एक भाग आहे. आपले सांस्कृतिक वेगळेपण जपण्याचा अधिकार संविधानाने मान्य केला आहे. म्हणून सर्व भारतीय नागरिकांना सगळे सण आनंदाने साजरे करता येतात. इथे आपल्याला संविधानाने सांस्कृतिक अधिकार दिलेले आहेत. त्या अंतर्गत आपल्याला हवा तो सण आपण आनंदाने साजरा करू शकतो असा आपला अधिकार आहे. त्यामुळेच सर्व भारतीय नागरिकांना सगळे सण आनंदाने साजरे करता येतात त्याचं कारण आपण इथे दिलेलं आहे. पुढे दुसरं विधान आहे मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येते कारण. आता याचं कारण आपण द्यायचं आहे. तर भारतीय संविधानाने नागरिकांना शैक्षणिक अधिकार दिला आहे. या अधिकारानुसार नागरिकाला आपली भाषा, लिपी, साहित्य यांचे जतन करता येते. आपल्या मातृभाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करता येतात. म्हणून संविधानातील या शैक्षणिक अधिकारानुसार मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येते. आता भारत हा अनेक भाषांचा देश आहे. महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे मराठी भाषा जास्तीत जास्त बोलली जाते तशी प्रत्येक राज्याची एक वेगळी भाषा आहे. तरीसुद्धा संविधानाच्या शैक्षणिक अधिकारामुळे आपण मराठी भाषेतून शिक्षण घेऊ शकतो आणि प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या तिथल्या स्थानिक भाषेनुसार शिक्षण घेण्याची सोयसुद्धा आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा इतर माध्यमांच्या सुद्धा शाळा आहेत. म्हणजे कन्नड लोक ज्या प्रदेशामध्ये जास्त असतील एक महाराष्ट्रामध्ये तिथे कन्नड माध्यमाची शाळा चालते. जिथे उर्दू लोकसंख्या जास्त असेल उर्दू बोलणारी तिथे उर्दू माध्यमाची शाळासुद्धा चालते. अशा प्रकारे आपल्याला हव्या त्या भाषेत शिक्षण घेण्याची सोय भारतीय संविधानाने आपल्याला शैक्षणिक अधिकार देऊन केलेली आहे. त्यामुळेच मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येते असं विधान या ठिकाणी आहे. त्याचं कारण आपण इथे दिलेलं आहे. पुढे प्रश्न चौथा आहे रिकाम्या जागी कोणता शब्द लिहावा बरे. या ठिकाणी आपल्याला रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्या आपण भरायच्या आहेत योग्य शब्द भरून. तर हक्कभंगासंबंधी आपली तक्रार टिंबटिंब विचारात घेते. इथे न्यायालय हा शब्द बरोबर आहे. जर आपल्या कोणत्याही मूलभूत हक्काचा भंग झालेला असेल तर आपली तक्रार न्यायालय विचारात घेते. त्यामुळे इथे आपण न्यायालय लिहिलेलं आहे. शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शाळांमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचे करता येत नाही. आता ज्या ज्या शाळा आहेत अशा की ज्या शासनाकडून आर्थिक मदत घेतात तिथे धार्मिक शिक्षण सक्तीचे करता येत नाही हा आपला नियम आहे. त्यामुळे इथे धार्मिक हा शब्द बरोबर आहे. या ठिकाणी मूलभूत हक्क भाग 1 व भाग 2 यांचे स्वाध्याय पूर्ण झालेले आहेत. स्वाध्यायामधील सर्व प्रश्नांचा आपण इथे उत्तरे पाहिलेली आहेत. अशाच आणखी प्रश्नांचा सराव करा. धन्यवाद.